नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाचं थालीपीठ. तर त्याच्यासाठी इथं मी एका मिक्सरच्या भांड्यात 5-6 मिरच्या घालून घेतल्यात. त्याचबरोबर 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं घालून घेते. आता याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहे. इथं मी एक परात घेतली आहे. त्याच्यात आता मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय. त्याचबरोबर अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतले, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले. आता ही जी आपण सगळी पिठं घेतली तर याला एकत्र असं छान मिक्स करायचंय. म्हणजे सगळी पिठं मिक्स करून घ्यायची. पिठं मिक्स झाली की यामध्ये आता आपल्याला एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा, 1 टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, छोटा अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग आणि 1 चमचाभर तीळ आणि आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं तर ते वाटण पण आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायचंय. आणि इथं आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पिठामध्ये मिक्स करायच्यात, कारण कांदा आणि मीठ याचं पाणी सुटतं. तर अगोदर आपण ज्या सगळ्या गोष्टी घातल्यात त्या छान अशा पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्यात. नंतर थोडं थोडं करून जसं लागेल तसं पाणी घालून छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. म्हणजे आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो तसं इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. तर इथं बघू शकता की अर्धी वाटी जरी पीठ घेतलं तरी पण भरपूर असं 7 ते 8 थालीपीठ होतील एवढं पीठ इथं मळून तयार झालंय. तर इथं आता मी पीठ मळून घेतलंय. तर इथं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं मीडियम पीठ मी इथं मळून घेतले. आता एक ओलं उपकरण करून घेतले किंवा एक सुती कपडा, त्यावर मी एक पिठाचा उंडा घेतलाय आणि याला पाण्याचा हात लावून चांगलं थापून घ्यायचे. पाण्याचा हात लावल्यामुळं ते पीठ हाताला चिकटत नाही आणि त्याला छोटे छोटे असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आतून छान असं खरपूस भाजलं जातं. तर इथं मी एक तवा ठेवला होता, त्यावर आता मी थोडंसं तेल घालून घेतलंय आणि आपण जे आता थालीपीठ थापलं होतं तर ते थालीपीठ आता मी इथं तव्यावर घालून घेते. तर थालीपीठ तव्यावर घालून झालं की त्यावर वरून थोडंसं तेल सोडायचं आणि यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं छान स्लो गॅसवर याला भाजून द्यायचंय. आता इथं 3 ते 4 मिनिटं झाली. आपलं थालीपीठ भाजले की नाही हे बघूयात. तर इथं या साईडनी छान असं गुलाबी रंगावर आपलं थालीपीठ भाजून झाले. त्याचप्रमाणे आता दुसरी बाजूही आपण चांगली अशी भाजून घेणार आहोत. पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवते. 3 ते 4 मिनिटं झाली. आपले थालीपीठ खालच्या बाजूनेही छान असं भाजले. तर याच पद्धतीने मी दुसरेही थालीपीठ बनवून घेते.
तर सगळी थालीपीठं याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची. तर इथं आपलं मिक्स पिठांचं असं हे पौष्टिक थालीपीठ तयार झाले. तर ते दह्यासोबत खूप छान लागतं. तर हे थालीपीठ तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा.